विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून दिला गेलाय। राज्यातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून सलग तिसऱ्या दिवशी अकोल्याची नोंद झालेली आहे। विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून। वर्षा, किती तापमान साधारणपणे नोंदवलं गेलेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि नागरिकांना कशा पद्धतीने काळजी घ्यायच्या सूचना दिल्यात? आजच्या हवामान अंदाजानुसार विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून पारा जो आहे 45 अंशाच्या वर गेलेला आहे आणि सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे अकोला जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यात नोंद झालेली आहे। अकोला जिल्ह्याचं जर तापमान पाहिलं तर जे आहे 45.4, अमरावती 45.6, बुलढाणा 41.6, वाशिम 42.5 आणि यवतमाळ 43.6 जे आहे असं आजचं जे तापमान आहे ते नोंदवलं गेलं। पूर्व विदर्भाचं जर पाहिलं तर नागपूर 45, वर्धा 45.5, चंद्रपूर 43.8, ब्रह्मपुरी जे आहे 43.3, गडचिरोली 42.6, भंडारा जे आहे 42 आणि गोंदियाचं जे तापमान आहे आजचं ते 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलेलं आहे। हवामान विभागाने जरी पुढील 4 दिवस विदर्भातले जे आहे उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि प्रशासनाने देखील नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचं जे आहे आवाहन केलेलं आहे आणि बाहेर पडताना जे आहे विशेष खबरदारी म्हणजे जे आहे कानाला टोपी, डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि गॉगल, पाण्याची बाटली आणि छत्री असं जे आहे सोबत ठेवण्याचं सांगितलेलं आहे। जर शक्य असलं तरच घराबाहेर पडा, काम असलं तर नाहीतर जे आहे घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे। जी, निश्चित। वर्षा, तुम्हाला आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना बातम्यांचे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी धन्यवाद।